सामना क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय सिंहगड लायन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पन्हाळा पन्हाळा पॅन्थर्स अशा दोन टीम मध्ये आपण पाहतोय तिसऱ्या मॅचला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते, जिथे टॉस जिंकला आणि प्रथमतः आम्हाला या मॅच मध्ये सिंहगड लायन्स संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः आम्हाला बॅटिंग करायचा हा निर्णय टीमनं मैदानावरती घेतला आणि दोन सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. निलेश कांचन आणि स्वप्नील जगताप ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज श्रीश कांचन गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू बॅक ऑफ द लेंथ थोडासा मागे ठेवला होता, चेंडू हलक्यात आपण पाहतोय दिशा दाखवली तिथे बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक आर्या, सुंदर शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे आणि एका धावेच्या बरोबरीत आपण पाहतो धावफलकाची सुरुवात देखील मैदानाच्या आतमध्ये सिंहगड संघाची होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. लेफ्ट हँड बॅटर आणि राईट हँड बॅटर हे कॉम्बिनेशन घेऊन आपण पाहतोय मैदानावरती सिंहगड संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल झालेली. त्यामुळे प्रत्येक वेळेस स्ट्राईक बदलली की शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये बदलावं लागणार आहे आणि नक्कीच आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅटर राईट हँड बॅटर हे कॉम्बिनेशन मैदानावरती आल्यानंतर डोकेदुखी वाढते शतरक्षकांची. यावेळेचा चेंडू सुंदर फटका, शतरक्षक नाही कुठलाही, चेंडू पोहोचलाय डीप लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर, 4 रन, चौकार. पाहायला मिळेल धावफलक पुढे जातोय 5 धावा धावफलकावरती आणि चौकार आल्यानंतर पुन्हा शतरक्षणात आता बदल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. म्हणजे जिथे चौकार खेळला तर तिथे शतरक्षक आणून उभा केलाय. ओहो, यावेळेसचा चेंडू बॅटची बाहेर चिकट घेतोय, कॉट बिहाइंडचा शिकार, फलंदाज बाद होईल. पहिला धक्का मैदानावरती सिंहगड लायन्स. वरती वाढ होताना पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती. मंगेश कांचनच्या बॅटमधून आपण पाहतो एक मोठा फटका, वेळेस पुढा बॅकवर्ड पॉइंट निवडलाय. 2 शतरक्षक चेंडूच्या पाठीमागे, आउटफील्ड वेगवाने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय, ओळीने येतोय, दुसरा चौकार.
केरिंग जितू केरिंग गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस मात्र यष्टीरक्षकाला बीट केला चेंडूनं. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा होती. व्हाईट बॉल आणि त्यावरती 4 टोटल 5. तिसऱ्या पंचांकडे मागणी बीमर साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी होते. पाहिजे बीमर चेक केला जाईल. जो पंचांचा निर्णय होता आतमध्ये व्हाईट बॉल आणि 4 तोच राहील. ज्याच्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपण आलो होतो ना तो फेअर बॉल आहे. म्हणजे आपण बीमरसाठी तिसऱ्या पंचांकडे आलोय. पंचांनी तो व्हाईट त्यावरती 4 तर आलेलेच आहेत. मात्र चेक करायचं होतं आपल्याला बीमर आहे की नाही चेंडू. यावेळेस मात्र ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9वा दिवस या स्पर्धेचा आहे. साखळी पद्धतीने आपण खेळतोय. उद्या शेवटचा दिवस राहील साखळी फेरीतला आणि 29 तारखेला मात्र या स्पर्धेची मेगा फायनल आहे. मात्र तिथपर्यंत कुठले 4 संघ पोहोचणार आहेत. टोटल 10 संघांनी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि 10 संघांपैकी 6 संघांचा प्रवास उद्या शेवटच्या मॅचमध्ये संपेल आणि 29 तारखेला मात्र 4 संघ आपल्या समवेत सेमीफायनल फायनलच्या मॅचसाठी पाहायला मिळतील. मात्र ते 4 संघ कुठलेत ही सगळी गणितं उद्या निश्चित होतील. त्यामुळे आजचाही दिवस तेवढाच महत्त्वाचा राहील साखळी फेरीतला. उद्याही आपण पाहतोय साखळी फेरीतला शेवटचा दिवस पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेचा चेंडूंचा कशामध्ये लॉंग ऑफ पुढे होता. बराच वेळ चेंडू हवेत होता. खरं तर संधी होती झेल घेण्यासाठी. मात्र पाहायचंय वेग येते. तिसऱ्या पंचांकडे मागणी धावबासाठी. तिसऱ्या पंचांकडून निर्णय होतोय नॉट आउट. सुरक्षित फलंदाज क्रीजला आणि 2 धावा मात्र इथे आपण पाहतोय धावून पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. 2 धाव्यांच्या साह्यानं धावफलकावरती वाढ होईल. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश कांचन, निलेश कांचन हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत निलेश कांचन यांनी 4 चेंडूंचा सामना केला. 4 धावा. 4 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्यात मंगेश कांचननं. तर आता षटक जितू केरिंग गोलंदाजी मार्कवरती आपल्याला. वाह, सुंदर फटका. कॅप मोठा होता. कुठलाही शतरक्षक नाहीये. चेंडू पोहोचला जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावा. मिळते आपल्याला 27 धावा धावफलकावरती. पुढा वेग हिट केलाय. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचललाय. मिड विकेटला चेंडू सीमारेषा बाहेर. 4
लोहगड लायन्स पोहोचलाय, सॉरी सिंहगड लायन्स पोहोचलेला आहे 31 धावा धावफलकावरती. तर तिसऱ्या षटकाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल. आर्या तांबे, आर्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जबाबदारी खरं तर खूप मोठी टाकलेली त्याच्या खांद्यावरती. आणि माहिती आहे क्रिकेटच्या मैदानावरती एकदा का खांद्यावरती जबाबदारी पडली की मग पावलं सुद्धा आपोआप संघर्ष करायला सुरुवात करतात. समोरच्या बाजूला टू व्हीलर गाडी आहे, लाईट बंद करा. आर्या तांबेकडे चेंडू सोपवलाय. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेचा चेंडू थोडासा मागे होता, बॅकफुटवरती जात खेळलाय. जिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप कव्हर पॉईंटला सीमारेषेवरती तैनात आहे. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावेच्या बरोबरीत धावफलक पुढे जातोय 32 धावा धावफलकावरती. खरं तर सिमेंट विकेटवरती गोलंदाजी करत असताना योग्य टप्पा, गोलंदाजीमध्ये तुमच्या वेगावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागतं. आणि जर तुम्हाला खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती सिमेंट विकेटवरती करायची असेल तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. अचूक टप्पा, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आणता आलं पाहिजे. आणि या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला गोलंदाजीमध्ये जमणार आहे त्यावेळेस तुमची गोलंदाजी तेवढीच बहारदार होणार आहे. पुन्हा एकदा मागे सरकत हा फटका, जागा बनवली. शतरक्षक आपण पाहतो चेंडूवरती, हो तिथे मात्र शतरक्षकाला हुलकावणी दिली. चेंडूनं पोहोचलाय सीमारेषा. विजय चौकार आलाय. निलेश कांचनच्या बॅटमधून चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे जातोय 36 धावा धावफलकावरती. शतरक्षणाचं जाळं विणलेलं आहे मैदानावरती. मात्र आपण पाहतो ओ फटका, फटका फसलाय उंच आकाशामध्ये. चेंडू, शतरक्षक डाऊन दी बॉल. निलेश कांचनची प्राइसलेस विकेट मिळवली मैदानावरती आर्या तांबेनं. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. सुंदर शतरक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. ज्यावेळी चेंडू उंच आकाशात होता ना, कुठेतरी असं वाटलं होतं की दिशा बदलतोय चेंडू थोडासा वाऱ्यानं. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय चेंडूवरती नजर टिकून ठेवली आणि एक सुंदर असा झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आर्या तांबेला मिळतं यश मैदानावरती आणि हाच आत्मविश्वास पुन्हा त्याच्या गोलंदाजीमध्ये पुढे पाहायला मिळेल. आधीच्या चेंडूवरती चौकार आला, मात्र चौकार आल्यानंतर सुद्धा आपण पाहतोय तीळ मात्र तिचा आत्मविश्वास कमी झाला नव्हता आणि पुढच्या चेंडूवरती आपण पाहतो विकेट मिळवली. समोरच्या बाजूला जे फ्लेक्स आहेत ना, ते फ्लेक्स काढण्याचं काम चालू आहे आणि त्याच्या पाठीमागे ज्या टू व्हीलर गाड्या पार्किंग केलेल्या आहेत ना, त्या गाडी मालकांना विनंती असेल त्या गाड्या थोड्याशा बाजूला घ्या. आपल्याला ते फ्लेक्स काढायचे आहेत आणि त्या फ्लेक्सच्या पलीकडच्या बाजूला आमच्या क्रिकेट रसिकांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत. कृपया त्या गाड्या थोड्याशा बाजूला घ्या. या सूचना प्रेक्षक वर्गासाठी असणारे किंवा खेळाडूंच्या सुद्धा गाड्या असतील तिथे, तर त्या गाड्या कृपया थोड्याशा बाजूला घ्या. मागे जात सुंदर फटका, 2 शतरक्षकांमधली दरी भेदली. चेंडू पोहोचला टिप कव्हर पॉइंट सीमारेषा बाहेर. 4 रन. चाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये 2 मोठे फटके, 2 चौकार मैदानावरती, मात्र एक विकेटही मिळवण्यात यशस्वी राहिलेली आर्या. निलेश कांचन सारख्या
फलंदाजाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाद केलं तिने, मात्र आल्या बरोबरीत सागरच्या बॅटमध्ये हो विरुद्ध दिशेला खेळलाय. काय टायमिंग जुळवलंय सागरनं आणि चेंडू टाकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. घ्या. 3 षटकं मैदानावरती संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती सिंहगड लायन्स पोहोचलाय 46 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सागर पांघारे आल्या बरोबरीत आपण पाहतोय 2 फटके मोठे मैदानावरती पाहायला मिळाले. एक चौकार, त्यानंतर खेळायला विरुद्ध दिशेला षटकार आणि या फटक्यावरती आपण पाहतोय सागर पांघारेनं स्वतःचं प्रभुत्व निर्माण केलेलं आहे. अनेकदा बघितलं मी त्याला हा फटका खेळताना अगदी सहजपणे आणि यशस्वीरित्या तो फटका त्यानं मैदानाच्या आतमध्ये आत्ताही खेळलेला आहे. तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आकाश लोणारी. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं. यावेळेचा चेंडू कव्हरला शतरक्षक बराचसा दूरवरती, टॉस मोठा आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावा. चौकारा बरोबरीत धावफलकावरती संघाच्या 50 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम सिंहगड लायन्स 3.1 षटकामध्ये 50 पूर्ण झाल्यात. सुंदर बॅटिंग मैदानावरती पाहतोय आपण. षटकार चौकार पाठीमागच्याही षटकामध्ये पाहायला मिळाले, तर या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. लॉंग लेगला हा चेंडू आपण पाहतो. शतरक्षक स्क्वेअर लेगचा चेंडूवरती येईल. एक तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं समन्वय आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. खरं तर धावून घ्यायच्या तर दोघांमध्ये समन्वयाची गरज असते आणि ते समन्वय आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. माहिती आहे पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणार नाही. काही चांगले चेंडू येतील, त्या चांगल्या चेंडूला सन्मान देत एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये घ्यायच्या आहेत. कारण आपण 8 षटकांची मॅच खेळतो आणि 8 षटकांच्या मॅचमध्ये आपण पाहतोय फलंदाजांना देखील थोड्या वेळासाठी संयम मैदानावरती दाखवावा लागतो. थोडासा शपल 3 स्टंप्स सोडत आपण पाहतोय. हा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र थोडासा चेंडू खाली राहिलाय आणि बॉलच्या टप्प्याचा अंदाज मात्र इथे फलंदाज मंगेश कांचनला आला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आकाश लोणारी जबाबदारी दिलेली आहे खरं तर चौथ्या षटकाची आणि दिलेली जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये मला पार पाडायची आणि ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये दिल्यानंतर जिथे आपण पाहतो आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी पुढच्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय नियंत्रित गोलंदाजी ठेवायचा प्रयत्न त्याच्या गोलंदाजीमधून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. जे शतरक्षण पाहतो आपण मैदानावरती स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्याचबरोबर डीप लॉंग ऑन, पुढे लॉंग ऑफ उभा आहे आणि सागर पांघारेसाठी आता आपण पाहतो शतरक्षणात बदल केला. जिथे डीप बॅकवर्ड पॉईंटला एक शतरक्षक सीमारेषेवरती ठेवलाय कारण विरुद्ध दिशेला तो फटका खेळतोय. त्यामुळे ओ बिग हिट. काय फटका आहे, नेत्रदीपक फटका इथे मैदानावरती. षटकारांची आरास चढवली मैदानावरती सागर पांघारेनं. 6 धावा.
रसिकांच्या नजरा त्याच्या खेळीकडे लागलेल्या आहेत. आता काय फटके खेळतोय मैदानावरती, विशेष करून विरुद्ध दिशेला खेळलेले फटके त्यानं अतिशय दिमागदार खेळलेले. पुन्हा एक विरुद्ध दिशेला खेळलेला फटका, चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर. 4 धावा. तर सिंहगड लायन्स धावफलकावरती 63 रन ऑन बोर्ड, 63 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाणी येते मैदानावरती. दोनही संघांसाठी आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये. वीस धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. सुंदर फलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. 5व्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघ नायक, संघ मालक गोलंदाजी मार्कवरती जितू केरिंग. माहिती जबाबदारी घ्यावी लागणार आता, कारण धावा थांबवायच्यात मैदानावरती, धावा रोखायच्यात. 5व्या षटकाची जबाबदारी मात्र संघ नायकानं स्वतःकडे घेतलेली आहे. आणि माहिती आहे पाठीमागच्या षटकामध्ये जितू केरिंग यांचं षटक आहे थोडंसं महाग बनलं होतं, की 18 धावा त्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. मात्र क्रिकेटचा एक नियम आहे, एखादं षटक जरी महागडं पडलं असलं तरी पुढच्या षटकात त्याचा बॅकलॉग भरून काढायचा असतो. आणि पाहिजे पहिला चेंडू मात्र अप्रतिम टाकलाय. यावेळेचा चेंडू डीप लॉंग ऑनमध्ये लॉंग ऑफला खेळलाय. खरं तर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव इथे प्राप्त होते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला. 64 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष दोनही टीमचा विजयासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तो पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे. माहिती आहे आपल्याला इथे परिस्थिती बदलणार आहे, थोडासा संयम सुद्धा मैदानावरती ठेवावा लागतो. विरुद्ध देशाला खेळायचंय. खरं तर या फटक्यासाठी जेवढा काही सराव केला ना सागर पांघारेनं, त्या सरावाचं फळ त्याला आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. कारण या फटक्याबद्दलची चर्चा अनेकदा मी करत असतो, की हा फटका वाटतो तेवढा खेळायला सोपा नसतो, की जिथे आपण पाहतो क्षेत्ररक्षण मैदानावरती आहे ते क्षेत्ररक्षणाला सहज पराभूत करतो हा फटका. आणि वारंवार तो फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खरं तर सागर पांघारेच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. मात्र यावेळेस तो जमला नाही, की अगदी आपण पाहतोय 2 पायांच्या मधोमध हा चेंडू टाकला जितू केरिंगनं. कुठेही संधी दिली नाही, की बॅटवरती चेंडू येऊ दिला नाही. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा आपण पाहतोय बदल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. ते यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न होता. अक्षरशः खेळपट्टीला लोटांगण घालत हा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल पंचांनी कळवलं. एक अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अवंतर धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होते. 65 धावा. 65 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. सिंहगड लायन्स टॉस जिंकला आणि आम्हाला या मॅचमध्ये प्रथमतः फलंदाजी करायचा हा निर्णय आत्तापर्यंत यशस्वी राहिलेला आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावरती एखादा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो निर्णय यशस्वी होण्यासाठी तुम्हाला
प्रयत्नांची परिकष्ट मैदानावरती घ्यावी लागते. अक्रॉस द बॅट ओळखलाय टप्पा कुठे ठेवायचा सागरला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळालेली आहे. जितू केरिंगनं आत्तापर्यंत टाकलेला प्रत्येक चेंडू हा अचूक ठेवायचा प्रयत्न केलाय. एक चेंडू त्यामध्ये खराबही आला, मात्र जास्त धावा या षटकामध्ये कुठेही खर्च करताना तो दिसला नाही, कारण आतापर्यंत फक्त 2च धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. विरुद्ध दिशेला खेळलेला फटका, शतरक्षक फार दूरवरती, आउटफील्ड वेगवान. ज्या फटक्याच्या शोधात सातत्यानं असतो सागर पांघारे, येतोय एक सनसनी चौकार. येतोय चौकारा बरोबरी धावफलक पुढे जातो. 69 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 69. यावेळेचा चेंडू बॅक टू बॉलर खेळायचा प्रयत्न, टीप लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढे एक धाव इथे प्राप्त होईल आणि याच बरोबरीत आपण पाहतोय 7 धाव्यांचं षटक टाकलं जितू केरिंगनं. षटक क्रमांक 5चा खेळ मैदानावरती संपला गेला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर सिंहगड लायन्स धावफलकावरती 70 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 6व्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होतोय आणि 6वं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती विशाल धारक. बॅटिंग पॉवर प्लेच्या महत्वपूर्ण षटकाची जबाबदारी घेतली विशाल धारकनं. आतापर्यंत आपण पाहिले गोलंदाजीमध्ये आर्या तांब्याचं एक षटक मैदानावरती पाहायला मिळालं. जितू केरिंग यांची 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये झाली. आकाश लोणारीने टाकलेले एक षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. तर आता पाहायचंय विशाल धारककडे चेंडू असेल आणि 6व्या षटकाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं विशाल धारकनं आपल्या गोलंदाजीमधून आपल्या फलंदाजीमधून खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी पारितोषिकाची उद्घोषणा होते. सागर पांघारे यांच्या प्रत्येक षटकारासाठी मंगेश दादा हरिहर आणि प्रवीण गायकवाड सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला आत्तापर्यंत सागर पांघारेच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. 9 चेंडू खेळलाय, 25 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवलेले आहेत. आता इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी मंगेश दादा हरिहर आणि प्रवीण गायकवाड सरांच्या माध्यमातून पारितोषिकाची उद्घोषणा झालेली आहे. 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. ऑन साइडला फटका, हो शतरक्षक नाही, मिड विकेट मध्ये चेंडू पोहोचलाय सीमारेषाच्या बाहेर. 4 रन, चौकार. आहेत ते सगळे सुरक्षित जागी खेळलेत. असं कुठेही त्यानं फटका खेळला नाही की जिथे त्याला संधी मिळालेली किंवा एखादा झेल उडाला, असं कुठेही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं नाही. प्रत्येक चेंडू सफाईदारपणे टाकला, सफाईदारपणे खेळलाय त्यानं मैदानावरती. हो स्क्वेअर कट, अप्पर कटचा फटका आहे. 2 शतरक्षक आर्याही धावते मैदानावरती, मात्र सांगितलं आर्याला चेंडू आणा सीमारेषा बाहेर जाऊन. 4 धावा. शतरक्षक उभा केला होता नाडून, जिथे अडवायचंय खरं तर सागरला, मात्र तिथे त्यानं मोठ्या फटके मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आहेत. पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, पूर्णपणे जाळं टाकलेलं शतरक्षणाचं, मात्र ते जाळं सुद्धा तोडायचा प्रयत्न. हो 2 शतरक्षकांमधून कुणी अडवायचा हा चेंडू समजला नाही दोघांनाही. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 3रा चौकार आलाय ओळीनं. तिसरा चौकार खेळला विशाल धारकच्या गोलंदाजीवरती.
आता विशालही प्रश्न पडला असेल की क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत मैदानावरती आणि अशा अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की मग गोलंदाज सुद्धा याला काही करू शकत नाही, कारण क्षेत्ररक्षकांची साथ क्रिकेटच्या मैदानावरती खूप महत्त्वाची असते. अनेकदा एक गोष्ट आम्ही सांगत आलेलो आहे की तुमच्या टीमची फलंदाजी कशी आहे, तुमची गोलंदाजी कशी आहे, यापेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण मैदानावरती कसं आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सुद्धा सामने जिंकता येतात, हे सुद्धा आपल्याला अनेकदा पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण महत्त्वाचं आहे. फॉलिंग स्वीप, सुंदर फटका, फाईन लेग, फाईन लेग. चौथा चौकार आलाय सागर पांघरेच्या बॅटमधून. विशाल धारक जेवढ्या वेगानं चेंडू टाकतोय ना, त्या वेगाचा पूर्णपणे वापर केलाय सागर पांघरेनं. फक्त दिशा दाखवली काही चेंडूला आणि त्यावरती त्याला 4 सुद्धा मिळालेले आहेत. चौथा चौकार आलाय या षटकामध्ये. पुन्हा एकदा अक्षरशः खेळपट्टीला लोटांगण घालत फटका खेळायचा होता, मात्र वेळेस बॅटवरती पुरेपूर आला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर बॅटिंग मैदानावरती. 14 चेंडूंचा खेळ आतापर्यंत सागर पांघरेनं मैदानावरती केलाय आणि प्रतिस्पर्धी टीमला 41 धावेंचा मोठा तडाखा दिलेला आहे. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. 4 चौकार आले होते या षटकामध्ये, मात्र विशाल धारकनं अचूक टप्प्यावरती ठेवलेला चेंडू कुठेतरी फलंदाजाला अडचणी निर्माण करतोय. पुन्हा टाकावा लागेल विशालला. हा चेंडू खराब आहे. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि अवंतर धावेनं धावफलक मात्र पुढे. 87 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एका योद्ध्याप्रमाणे लढतोय मैदानावरती सागर पांघरे, कारण योद्ध्याला भय नसतं आणि तुमच्या कर्तृत्वासाठी कुठलंही भय नसतं. कारण तुम्ही तुमचं नेतृत्व, कर्तृत्व मैदानावरती तुम्हाला सिद्ध करून दाखवायचंय. आज स्वतःला सिद्ध करा. बसलेलं प्रत्येक क्रिकेट रसिक तुम्हाला पुढे प्रसिद्ध करायचं काम करणार आहे. पुन्हा टाकायचा हा चेंडू. फाईट बॉल आहे. डाव्या स्टंपच्या खूप बाहेर जाणार हा चेंडू. दंडित केले पंचांनी. दुसराही चेंडू खराब. 88 धावा धावफलकावरती एका अवंतर धावेनं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेतृत्व, कर्तृत्व हे कुणाकडून नुसतं मिळालं नाही, ते स्वतःच्या बळावरती स्वतःला निर्माण करावं लागतं आणि तेच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निर्माण करायचं काम केलंय सागर पांघरेनं. स्वतःला सिद्ध केलंय त्यानं मैदानावरती आणि सुंदर फलंदाजी करत आपण पाहतोय. प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या गळ्यातला तो ताईक बनलेला आहे. निर्धाव चेंडू बरोबर आपण पाहतो षटक मात्र संपलं जाईल. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय जिथे पाहायला मिळाले आपल्याला 4 चौकार, 2 चेंडू खराब, 2 चेंडू चांगले मैदानावरती पाहायला मिळाले आणि याच बरोबरीनं 6 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती सिंहगड लायन्स 88 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 7व्या क्रमांकाच्या षटकाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती शिरीष कांचन. शिरीष कांचन गोलंदाजी मार्कवरती. जिथे पॉवर प्लेच्या षटकात पाहिलं होतं शिरीषला 13 धावा देत 1 विकेट मिळवली होती, तर आता पुन्हा एकदा आपण पाहतोय 7व्या षटकासाठी चेंडू त्यानं हातामध्ये घेतलेला आहे. घेतलेली जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये पार पाडण्यासाठी आता कामगिरी सुद्धा तशीच मैदानावरती करावी लागेल. जबाबदारीचं ओझं घ्यायचंय खांद्यावरती आणि ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये पार पाडून दाखवायची. सुंदर फटका मंगेश कांचनच्या बॅटमधून येतोय. अप्पर कट, स्क्वेअर कटचा एक बहारदार चौकार. उसळी द्यायची होती, मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलला इथे मंगेश कांचननं. खेळलेला एक पहारदार चौकार मैदानाच्या आतमध्ये आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलक मात्र पुढे उसंडी घेतोय. 92 धावा धावफलकावरती.
यावेळेस मात्र लॉंग स्टॉपला नो चान्स. 2 शतरक्षकांमधून चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. जास्त नाहीत मात्र चौकार जर आपण पाहिले मैदानावरती तर अतिशय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तिसऱ्या चौथ्या विकेटसाठी ज्या भागीदारीची गरज होती, ज्या पार्टनरशिपची गरज होती ना सिंहगडला, ती पार्टनरशिप या दोनही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये उभी केलेली आहे. फाईन लेगला हा फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. तिसरा चौकार येतोय. शंभर धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी धावसंख्या याही मॅच मध्ये उभी राहताना पाहायला मिळते, कारण यानंतर अजून एक षटक टाकायचंय. पाठीमागच्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकात असेच लागोपाठ 4 चौकार आले होते, आता 3 आलेत. पुन्हा एकदा लॉंग ऑफला फटका आपण पाहतो. शतरक्षक चेंडूवरती येतोय. एक धावीत येणारे एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती देखील वाढ होताना पाहायला मिळेल. 101 धावा धावफलकावरती. सागर पांघारे 15 चेंडूंचा सामना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये, आणि 15 चेंडूमध्ये 41 धावेंची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली गेलेली आहे. 15 चेंडूंचा सामना मंगेश कांचननं देखील केलाय. 15 मध्ये 31 धावा आल्यात. उंच आकाशामध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली होता, मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. जीवनदान मिळाले मैदानावरती, आणि म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहतोय की जो सागर पांघारे शतरक्षण करणाऱ्या पन्हाळा पॅन्थरसाठी काट्यासारखा टोचलेला आहे, आणि आता त्याचा झेल आपण पाहतोय मैदानावरती सोडलंय, आणि झेल सुटल्यानंतर पाहायचंय आपल्याला पुढे तो किती आक्रमक पुढे होणार आहे. आणि तर पाहतो आपण की झेल सरळ स्टंट्स हवेत विरुद्ध दिशेला खेळायचा होता, मात्र अंदाज आला नाही टप्प्याचा. क्लीन बोल्ड करून टाकलंय. तिसरा धक्का. सात षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपला गेला, आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 103 धावा. शेवटचं आणि अंतिमच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल, आणि अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशाल धारक आपण अनेकदा व्यावसायिक गटामध्ये खरं तर या खेळाडूला खेळताना पाहिलेलं आहे, मात्र आज गावच्या खेळाडूंसोबत खेळायचे मैदानावरती. धावचिताची संधी, विकेट मिळणारे फलंदाज इथे बाद होतोय. चौथा धक्का. शेवटचं षटक हे हाणामारीचं असतं, किंवा मोठाले फटके खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या षटकात होतो.
जिथे आपण पाहतो विकेटची पडझड झाली, नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो शेजाद अन्सारी आणि विनायक नागरगोजे. शेवटच्या षटकासाठी दोनही नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आहेत, मात्र या दोनही खेळाडूंकडे अनुभवाची कमी अजिबात नाही. मोठी नावं आहेत दोनही. नावं जर आपण बघितली की क्रिकेटमधली मोठी आहेत, त्यामुळे पाहिजे आता. आणि विशाल धारक सुद्धा आपण पाहतोय त्याच तोला मोलाचा आहे. ओ विकेट केला यावेळेसचा चेंडू जास्त उंच आहे, लांबी नाहीये चेंडूला, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय. तिसऱ्या धावेसाठी घरटं सोडलंय मैदानावरती आणि पाहता पाहता 3 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. आणि या 3 धाव्यांनी धावफलक पुढे गेला 106 धावा. आज पहिल्या मॅचमध्ये 102 पाहिले होते आम्ही, या मॅचमध्ये आपण पाहतोय 106 आतापर्यंत बनले गेल्यात. अजूनही पुढे 4 चेंडू विशाल धारकला शेवटच्या षटकातले टाकायचे आहेत. जबाबदारीनं शेवटचं षटक स्वतःकडे ठेवलेलं आहे. खरं तर विशालनं आधी बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकात सुद्धा त्याने जबाबदारी घेतली होती, कारण माहिती आहे की बॅटिंग पॉवर प्ले असू द्यात किंवा पॉवर प्लेची षटकं असू द्यात, ही षटकं टाकणं एवढं सोपं मैदानाच्या आतमध्ये अजिबातच नाही. विशेष करून आपण पाहतो की सिमेंट विकेटवरती गोलंदाजी करणं म्हणजे गोलंदाजांना तारेवरची कसरत असते. अनेकदा सपाटून मार खावा लागतो गोलंदाजांना सिमेंटच्या खेळपट्टीवरती. एकच पर्याय तुमच्याकडे असतो, ते म्हणजे व्हेरिएशन. आणि जर ते व्हेरिएशन चांगलं असेल, अनेकदा आपण बघितलंय या सिमेंटच्या विकेटवरती वेगवान गोलंदाजांना जास्तीत जास्त मोठे फटके त्यांच्या गोलंदाजीवरती खेळलेले आहेत. आणि काही गोलंदाज असे सुद्धा या मैदानावरती राहिलेले आहेत की आपल्या बोटांच्या जादूच्या किमयानं इथे मैदानावरती त्यांनी खूप चांगली गोलंदाजी साकारलेली आहे. खाली राहणारा चेंडू समजला नाही, इथे फलंदाज शेजाद अन्सारीला निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 107 धाव फलकावरती शेवटचे 2 चेंडू टाकायचेत. धावा थांबल्यात या शेवटच्या षटकामध्ये. अचूक टप्पा ठेवण्याचा प्रयत्न विशाल धारकचा मैदानाच्या आतमध्ये. ओ वेगवान चेंडू. मी सांगितलं होतं तुम्ही वेग दिला चेंडूला आणि जर बॅटच्या समोर चेंडू आला तर त्याला सीमारेषा दाखवली जाणार आहे. दाखवलाय. सुद्धा पुढे जाताना पाहायला मिळतोय धावफलकावरती 113. पहिले 4 चेंडू अप्रतिम होते विशाल धारकचे. मात्र जी चर्चा चालू होती की जर तुम्ही बॅटच्या समोर चेंडू टाकला आणि वेगवान चेंडू जर असेल तर त्यावरती मोठा फटका निर्माण होणार आहे, आणि तो झालाय मैदानावरती. त्यामुळे अचूक टप्पा तुम्हाला ठेवावा लागणार आहे. बॅक ऑफ द लेन थोडासा मागे आपटलेला चेंडू, माहिती तो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेग मधून फेक येणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, विकेट गमावी लागते. 5वा फलंदाज बाद होतोय. 114 पूर्ण झाल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र लक्ष ठेवलंय पन्हाळा पॅन्थर संघासमोर 115 धावेंचं. तर तो तुम्हाला आणायचा आहे मैदानावरती, याची नोंद घ्या. बाहेर गेलेला चेंडू जर सापडला असेल तर तो इकडे जमा करा. आणि यानंतर चला टॉससाठी या. चौथ्या मॅचचा नाणेफेक. यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जो सामना खेळवणार आहोत
त्यानंतर होणारी मॅच पुरंदर फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मल्हारगड योद्धा या दोन टीम मध्ये यानंतरची मॅच होते। चला टॉस साठी दोनही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी कृपया टॉस बॉक्सला यायचे। पुरंदर फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मल्हारगड योद्धा अशा दोन टीम मध्ये यानंतरची मॅच आपण मैदानावरती पाहणार आहोत। चला विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी यायचंय। क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतो टीम मैदानावरती लोहगड सिंहगड लायन्स संघ आपण पाहतो मैदानावरती दाखल झालाय। दोन सलामीवीर देखील मैदानावरती दाखल होतील। आता पाठलाग एका मोठ्या धावसंख्येचा करायचंय। या मॅच मध्ये आपण पहिले पहिलं षटक सुरू झालेलं आहे। विजयासाठीचा मोठा धावपलक फोडायचा आहे। पहिलं षटक मैदानावरती आपण पाहतोय। धावफलकावरती 8 धावा, एक चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। मात्र चौकार आल्यानंतर पुढचे 3 चेंडू निलेश कांचन सुद्धा अचूक टप्प्यावरती ठेवलेले आहेत। मोठे धावसंख्येचा पाठलाग 115 मैदानावरती बनवायच्या स्टेप आउट करत पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता। बॅटच्या रीच पासून खूप लांब ठेवला बॉल निलेश कांचन। षटक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय। पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि काही गोलंदाजी निलेश कांचनची मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली। कारण पॉवर प्लेच्या षटकात 10 पेक्षा कमी धावा म्हणजे खूप चांगलं षटक, किंवा 15 पेक्षाही कमी धावा जर येत असतील ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तर पॉवर प्लेचं षटक हे सुंदरच आहे, अप्रतिम आहे। पहिलं षटक मैदानावरती 8 धाव्यांचं पाहतोय आपण। षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल। विजयाचं समीकरण देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बदललं जाणार आहे। शेवटचे 42 चेंडू या सामन्यातले बाकी आहेत। 42 चेंडू मध्ये अजून 107 धाव्यांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे। डोंगरा एवढं नाही तर हिमालय धाव्यांचा मैदानावरती उभा राहिलेला आहे आणि या धाव्यांचा हिमालय माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आपण पाहतो आता फलंदाजांचा कस लागणार आहे। षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल मैदानावरती। गोलंदाजी मार्कवरती कृष्णा कांबळे। दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रारंभ होईल। विशाल धारक समोर आतापर्यंत फक्त विशालला एकच चेंडूचा सामना केलेला आहे। शंकर वायकर 5 चेंडूंचा सामना करत एक चौकार मैदानावरती खेळलेला आहे। या पूर्ण सामन्याची जबाबदारी आता विशाल धारकला मैदानावरती घ्यावी लागणार आहे। सामना जर जिंकायचा असेल किंवा या मोठ्या 115 धावेंचा पाठलाग मैदानावरती करायचा असेल तर नावाप्रमाणे विशाल धारकला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावी लागेल। या विशाल धारकची ओळख का टेनिस क्रिकेटमध्ये हे पुन्हा त्याला मैदानावरती सिद्ध करून दाखवावं लागणार आहे। या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतो असे पराक्रम त्यानं मैदानावरती नक्कीच केलेले आहेत आणि पाहिजे आता या मॅचमध्ये
सुंदर फटका, लॉंग लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विशाल धारकच्या बॅटमधून 4 धावा. कृष्णा कांबळेच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सीमारेषा दाखवली त्याला विशाल धारकनं. चौकार येतोय मैदानावरती आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलक मात्र पुढे जातोय. 12 धावा धावफलकावरती. लक्ष मोठं जरी असलं तरी आपण पाहतोय लढण्याचं आव्हान तुम्हाला मैदानावरती स्वीकारायचंय आणि इथे मात्र जिंकण्यासाठी लढा आमचा. त्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न नक्कीच पाहायला मिळणार. यावेळेस बॅटच्या रीच पासून लांब ठेवला होता. जिथे स्क्वेअर कट पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं विशालला, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. सरळ मागे सैजाद अन्सारीच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू आहे. 40 चेंडू 103 धावेंचा पाठलाग अजूनही आपण पाहतोय मैदानावरती. विरुद्ध दिशेला ज्या वेगानं टाकला होता त्या वेगाचा वापर केला इथे मैदानावरती विशाल धारकनं. पाठवलाय चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा. मैदानात उभा मी तोपर्यंत हरणं सुद्धा नीतीला शक्य नाही. लढतोय मैदानावरती विशाल धारक. 2 चौकार खेळलेत कृष्णा कांबळेच्या विरोधात. धावफलकावरती मात्र वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक पुढे जातोय 16 धावा धावफलकावरती. कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे. लढण्याचा इतिहास प्रचंड मोठा सांगितला जातोय महाराष्ट्राच्या मातीला. त्यामुळे जिंकायचंय तर मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. विरुद्ध दिशेला पुढा ओळीनं दुसरा. या षटकातला तिसरा चौकार विशाल धारकच्या बॅटमधून. 4 धावा. माहित आहे पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात फक्त 8च आल्या होत्या. त्यामुळे या षटकामध्ये धावा वसूल कराव्या लागणार आहेत. पुढे उलट्या दिशेनं खेळलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. टोले जंग षटकार मैदान. विशाल धारक ऑन फायर. बदलून टाकलेले आहेत. संघाचा प्रमुख गोलंदाज राहिलेला आहे खरं तर कृष्णा. मात्र त्याच्या विरोधात केलेलं प्रचंड मोठं आक्रमण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. विजयासाठीच मोठं टार्गेट आहे आणि व्हीडी स्पोर्टच्या मालकांनी त्यांची बॅटिंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. पुढच्या होणाऱ्या दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी आलेल्या नाही आहेत आणि दोन्ही टीम कॅप्टनने रिपोर्टिंग केलेलं नाही. पुढील 2 मिनिटांमध्ये जर टॉससाठी टीम आल्या नाहीत तर तो सामना 7च ओव्हरचा खेळवला जाणार आहे. ही आयोजकांकडून सूचना आलेली आहे. जर तुम्ही नाही रिपोर्ट केलं पुढे 2 मिनिटांमध्ये तर तुमचा सामना 7च ओव्हरचा होईल. 2 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपलकीवरती आहेत. 36 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 88 धावांची आवश्यकता आहे. असंख्य असे मोठे टार्गेट्स क्षणार्धात उद्ध्वस्त करणारा डिस्ट्रॉयर आहे. टार्झन आहे हवेलीचा हा विशाल. आणि आज पुन्हा एकदा त्याला आपल्या खेळाची पुनरावृत्ती ह्या मॅच मधून दाखवण्याची आवश्यकता आहे. अशक्य आहे ना ते शक्य करून दाखवण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. आणि स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही.
निलेश कांचन आणि विशाल धारक यांची गाठ पडेल. तिसरं षटक आहे. 27 धावा धावपलकीवरती, कोणताही खेळाडू बाद नाही. 27 धावांवरती आकडा धावपलकीवरती तुम्ही बघाल शोधताना. षटक क्रमांक 3 ची सुरुवात आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 27 आतापर्यंत एकही खेळाडू बाद नाही, ही चांगली बाब आहे बॅटिंग टीमसाठी. विशाल तारक पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. मुख्य पंचांनी आपण पाहतो तिकडे सिग्नल दिला, म्हणजे या गोष्टीवरती तुम्ही बघू शकता घटना किती मोठी आहे. निलेश कांचनचं षटक महत्वाचं राहील, कारण त्यांच्याकडे असणारं रिदम, त्यांच्याकडे असणारा अनुभव आणि त्यांचा फायदा हा संपूर्ण संघासाठी आतापर्यंत या प्रतियोगितेमध्ये ते करत आलेले आहेत. आणि विशाल धारकला जर थांबवायचं असेल तर हेच एक मोठं वेपन आहे एनके, जे बॉलिंग ट्रॅकवरती आहे, जे या खेळाडूला टक्कर देऊ शकतं. आणि हे विशाल धारकला सुद्धा माहीत आहे आणि त्यामुळे विशाल धारकने या षटकामध्ये वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला नाही. सामर्थ्य आहे हातात, स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल, विजय तुझाच होईल. त्यावेळेस मात्र फक्त मागे वळून बघू नकोस, हे जग सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सिंहगड लॉयन्सला टॉप 2 वरती जागा बनवून ठेवण्यासाठीची पुन्हा ही मॅच महत्वाची आहे, कारण पॉइंट टेबल मध्ये प्लेऑफ मध्ये 4 टीम येणार आहेत, त्यामधला एक संघ कन्फर्म झालेला आहे. तर दुसऱ्या नंबरवरती ज्या टीमचं नाव आहे तो सिंहगड लॉयन्स आहे. या संघाचा दबदबा सुद्धा संपूर्ण प्रतियोगितेमध्ये मोठा राहिला आहे आणि आता इथे पन्हाळा पॅन्थर्स बरोबरी त्यांना हा जर विजय प्राप्त करता आला तर ती टीम टॉप वरती 2 वरती जी जागा आहे ती अजून भक्कम बनवणार आहे. त्यामुळं क्वालिफायर खेळण्यासाठीची संधी त्यांच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे, त्यासाठी त्यांना हा विजय महत्वाचा आहे. तर पन्हाळा पॅन्थर्स त्यांना किती टक्कर देतो हे बघायचं. विडी विरुद्ध दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक मागे उभा करून ठेवलाय विडी यांच्यासाठी. एक धाव तिथे येईल, एका धावेच्या बरोबरी धावपलकीवरती 28 पूर्ण होतील. 2.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा, कोणताही खेळाडू बाद नसताना. ताकद आहे, नजाकत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जल्लोष आहे. हा आनंद या स्पर्धेचा आकाशाला भिडलेला आहे. जोरदार जोरदार मोठ्या लढाई आपण पहिल्या दिवसापासून बघितलेल्या आहेत आणि पुन्हा जोमानं आपल्या टीमला पुढे आणण्यासाठी टीम आजही खेळत आहेत. प्रत्येक क्षण उत्सुकतेनं भरलेला दिसला आणि आजही ती उत्सुकता आपण पाहतो या मॅच मध्ये दिसणार आहे. शंख वायकर त्यांनी मात्र खेळला चेंडू विरुद्ध दिशेने. भाऊ वायकर साठी मागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवला नव्हता. हा चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा 4 चौकार. आणि एका मोठ्या स्पर्धेचं चॅम्पियन होण्याचं उराशी बाळगलेलं स्वप्न आहे. चेंडू पॉइंट पॉइंट क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये काय अंतर आहे. आकाश भटेवारा मागे, तिकडे बॉल मागे, मात्र तो चेंडू नाही थांबलाय. बॉल गेला सरळ सीमारेषा पार. पुन्हा एक चौकार शंकर वायकर. तीन षटकांचा खेळ टाकून पूर्ण झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 36 धावांचा आकडा आहे. 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आपण बघतो, तर आता इथे 3 ओव्हर झालेले आहेत. अजून एक षटक येणं बाकी आहे. 30 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि 30 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 79 धावा. 30 चेंडू मध्ये 79 धावांचा हा प्रवास. विशाल धारक. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो, सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात. तुकोबारायांनी सांगून ठेवलेलं आहे, देव पहा या गेलो आणि देवाची होणे आलो. तुम्ही देवापाशी जाईपर्यंत माणूस आहात. एकदा तुम्ही देवापाशी गेलात की तुम्हीच देव झालात. काय करायचं हे ज्यावेळेस तुम्ही ठरवता ना, तिथेच तुम्ही 50% यशस्वी होता. आधी ठरवता येणं गरजेचं आहे. डेफिनेशन सांगितली जाते यशाची, ज्यानं मिळालेला योग्य वेळेचा योग्य वापर करतो आणि काळावरती जो स्वार होतो त्याला यश मिळतं. ही यशाची साधी सरळ सोपी व्याख्या आहे. तिसरं षटक आणि 36 धावा, 30 मध्ये 79. 30 चेंडू 79 ची आवश्यकता मॅच मध्ये आहे. विनायक नागरगोजे यांना षटक क्रमांक 4 टाकण्यासाठीची जबाबदारी संघनायकानं सोपवलेली आहे. माणूस कष्टानं कधीच मोठा होत नाही, माणूस निर्णयानं मोठा होतो. कोणत्या क्षणी कोणता गोलंदाज वापरायचा हा निर्णय आपण पाहतो, अर्थ संघनायकांना घ्यायचा आहे. एका मोठ्या स्पर्धेची घोषणा सुद्धा आपण आता पुढे ड्रिंक्स ब्रेक मध्ये करणार आहोत.
अजून एक मोठी टुर्नामेंट ही उरुळी कांचन मध्ये आपल्या भेटीला येणार आहे आणि ती टुर्नामेंट सुद्धा कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीचा फॉर्मॅट यावर्षी राबवला जाणार आहे, त्या स्पर्धेची घोषणा ही ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण करतोय. येत्या आगामी काळामध्ये पुन्हा एक मोठी टुर्नामेंट याच मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहे. ती स्पर्धा सुद्धा 10 दिवसांची असणार आहे आणि UKPL साठी आपण पुन्हा सज्ज होतोय आणि ती टुर्नामेंट येणाऱ्या आगामी काळामध्ये याच मैदानावरती. ओ विशाल धारक यांचा फटका फसला. स्क्वेअर लेग थोडासा डीप मध्ये उभा आहे. प्रत्येक पाऊल इथून पुढे व्यवस्थित जपूनच टाकायचंय. एक चूक ही मोठी मोठी बाब तुमच्यासाठी आणि या स्पर्धेतून माघारी अर्थात बॅकफूट वरती ठेवणारी असू शकते. चुकली दिशा तरी ना हुकेल ना श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे म्हणून धुंदीत या गतीच्या सारेच पंत पारे. डरतात वादळांना दास ते द्रोहांचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व तारे. ती शीड तोडण्याचं काम करायचंय. मॅच ऑन आहे. 39 धावा धावपलकीवरती, 28 चेंडूमध्ये बनवायच्या 76. शंकर वायकर पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने, अर्थात थोडासा विरुद्ध आणि एक वेगळा फटका ज्याला म्हटलं जातं, तुम्ही बघा जो कलात्मक स्ट्रोक आहे. जर्सी क्रमांक 7 परिधान करून. मात्र लक्षात घ्या इथून पुढे प्रत्येक निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करेल. 27 चेंडू मध्ये 76 धावांचा प्रवास आहे. चुकली दिशा तरीला आकाश एक आहे आणि तरी जाणवतो तयाला वाटेल ते न्यारे. शंकर वायकर बेसावध, इकडे थांबून फायदा होणार नाही. आव्हानाला आपण पाहतो ताकदीनं सामोरं जावं लागणार आहे. विनायक नागरगोजांनी या षटकामध्ये कमबॅक केलंय टीमसाठी, कारण या षटकामध्ये त्यांनी फक्त 4 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केलेला आहे. 17.31 रिक्वायर रन रेट धावपलक दाखवतोय. 26 चेंडूमध्ये 75ची आवश्यकता आहे. VD मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे. टार्झन आहे हवेली पुण्याचा. ऑल इंडिया महाराष्ट्रसाठी खेळायला खेळाडू त्या दिवशी कर्नाटक गाजून महिना पुन्हा UKNPL साठी आहे. त्याच विशाल धारकच्या खेळावरती पुन्हा एकदा नजर आहे. आपल्या संघासाठी उभं राहणं, आपल्या संघासाठीची बॅटिंग उभी करणं ही आता त्याच्यासाठीची जमायची बाब. ज्यावेळेस परिस्थिती विरोधात जाते त्यावेळेस परिस्थितीला स्वतःची ताकद बनवावी लागते. और जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर सबके एक से लेकिन हौसले बुलंद है. क्या होगी इस मॅच की कहाणी. रिझल्ट अजूनही आपण पाहतो या स्पर्धेचा. 2 दिवस उद्या परवा दिवशी तुम्हाला या स्पर्धेचा रिझल्ट बघायला मिळणार आहे की चॅम्पियन कोण राहील. मात्र चॅम्पियन होण्यापर्यंतचा प्रवास सुद्धा साधा सुद्धा मामूली नाही, तो सुद्धा अनेक आव्हानांचा आहे. विशाल धारक यांच्यासाठी थोडासा हाफ ट्रॅकर, अनपेक्षित उसळी घेणारा तो चेंडू होता. 4 षटकं टाकून झालेले आहेत. 4 षटकानंतर 42, 24 चेंडू आणि बनवायच्या त्या 73. 24 चेंडू मध्ये 73 धावांची आवश्यकता. ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतो आवश्यक असणारा खेळ आहे. पहिल्या 4 ओव्हरमध्ये टीम 42, आपल्याकडे कोणताही खेळाडू आतापर्यंत बाद नाही. पहिल्या विकेटसाठीची ओपनिंग भागीदारी तुम्ही तयार केलेली आहे. तर येणारी अजूनही 4 षटकं डावा शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये तुम्हाला अजून 73 धावांची आवश्यकता आहे. आमच्या या स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर्स आहेत देसाई सर. त्यांचा चष्मा ज्यांना कोणाला सापडेल आणि तो चष्मा तुम्ही इकडे आणून आमच्याकडे जमा करत असाल तर त्यांच्यासाठी विशेष असं बक्षीस दिलं जाणार आहे. आणि सर इथे आपल्या बरोबरीत आहे. उद्याची रात्र ते फक्त आपल्या बरोबरीत आहे. परवा दिवशी ते त्यांच्या गावी निघणार आहेत. त्यामुळे त्यांचा चष्मा जर कोणाला मिळाला तर तो आणून द्या. एक मोठ्या स्पर्धेची घोषणा आम्ही करतोय. 12 एप्रिलला पुन्हा एकदा UK
PL ऑक्शन साठी आपण भेटतोय उरुळी कांचनच्या गावातील. पुन्हा सगळ्या खेळाडूंचं ऑक्शन होणार आहे. 12 एप्रिलला ज्या स्पर्धेचं ऑक्शन होईल आणि जी स्पर्धा 1 मेला सुरू होईल ती 10 मेला संपेल. अर्थात आम्ही सुरुवात आणि आम्ही घोषणा करतोय टीम UKPL उरुळी कांचन प्रीमियर लीग धर्मेंद्र अर्थात मोनूभाऊ बडेकर आणि त्यांचा संघर्ष ग्रुप आणि त्यांचे संपूर्ण सर्जनशील स्टाफ ही डेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आकाश लोणारी 12 एप्रिलला UKPLचं ऑक्शन होईल. 10 टीम्स UKPL साठी आम्ही सहभागी करून घेतोय. त्या 12 एप्रिलला होणाऱ्या ऑक्शनची लिंक तुम्हाला येणाऱ्या 10 दिवसात दिली जाईल आणि त्या ऑक्शन प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म लिंक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आयोजक करणार आहेत. 10 नाही 5 दिवसात तुम्हाला ती लिंक मिळून जाईल आणि त्या स्पर्धेचं ऑक्शन 12 एप्रिलला तुम्हाला या स्पर्धेसाठी 12 एप्रिलला ऑक्शनसाठी बसायचं आहे. 10 टीम्स त्या स्पर्धेमध्ये खेळतील आणि संघ मालकांचं आणि टीमचं रजिस्ट्रेशन सुद्धा ऑन केलेलं आहे. UKPL जी 1 मे ते 10 मे या दिवसात होणार आहे. ज्या स्पर्धेचं ऑक्शन 12 एप्रिलला होणार आहे त्या स्पर्धेसाठी संघाची नाव नोंदणी सुरू झालेली आहे. ज्यांना UKPL साठी संघ द्यायचे त्यांनी आज आकाश लोणारे सरांशी इथून पुढे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक मोनूभाऊ बडेकर आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. 10 टीम स्पर्धेमध्ये खेळतील आणि यावर्षी UKPLला तुम्हाला कॉलबॅक फेरी सुद्धा घ्यायची का त्यावरती सुद्धा चर्चा आयोजकांची आहे. त्या संपूर्ण स्पर्धेची क्यू शीट हे तुम्हाला थोड्याच वेळात सांगितले जाईल. मात्र 12 एप्रिलला ऑक्शन होत आहे आणि 1 मेला ती टुर्नामेंट सुरू होते. 10 टीम्स खेळतील, सहभागी होतील आणि ज्यांना खेळायचं आहे ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी या स्पर्धेची दारं उघडी ठेवलेली आहेत. 10 टीम्स आल्या की संघ मालक आपण पाहतो 10 टीम्स फुल झाल्या की ते क्लोज होईल. विशाल थारक हो 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 विशाल थारक वाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती. लढाई विचारांची आहे. या चुका टीम तुम्हाला काट्यासारख्या टोचतील. झेल सुटलाय. वाचावं लागतं, माइंड रीड करावं लागतं आणि नुसत्या वाचण्यानं माणूस मोठा होत नाही तर वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडावे लागतात. त्यानंतर तुम्ही मोठे होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू नॉन सायकेटचा शंकर वायकर पुढे आलाय. तो आपल्या क्रीज मध्ये पुन्हा माघारी जाईल का? तिसऱ्या पंचांची मदत आता पुढे आहे. नुसत्या वाचण्यानं माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडावे लागतात म्हणजे ते साहित्य स्वतः पुरतं चिरंजीवी होतं. करमणूक करूनही घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक सुद्धा भिनत नाही. रंगवावं लागणार ही मॅच आणि तुम्ही बघा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे आलाय आणि डिसिजन पेंडिंग आहे आणि तो खेळाडू आपण पाहतो शंकर वायकर जो नॉन स्ट्राईक एंडलाय तो आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे तिसऱ्या पंचांकडून क्लिअर होणार आहे. तर संघर्ष सुरू आहे. पन्हाळा पॅन्थरचा संघर्ष सुरू आहे. अजूनही त्यांनी हार मानलेली नाही. रिक्वायर रन रेट मात्र थोडंसं वाढलेलं दिसलंय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन ऑलरेडी शंकर वायकरांना समजला आणि ते मैदानातून बाहेर येतील. OUTचा कॉल. पहिला धक्का आपण पाहतो टीमसाठी. बॅटर आपण बघाल मैदानावरती पन्हाळा पॅन्थर्स कडून कोणते येत आहेत. VD स्पोर्ट्सला पुन्हा एकदा आपण पाहतो वेडीला तो एक्सलेटर तरी पाय ठेवावा लागणार आहे. काही जीवनदानाच्या मदतीने तो आतमध्ये उभा आहे तर त्यांची सोबत देण्यासाठी 1 क्रमांकाचे जर्सी परिधान केलेले आपण पाहाल संदीप शिंदे जे मैदानावरती येतील. 43 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 चेंडू या मॅच मध्ये शेष आहेत आणि 20 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 72 धावा. 20 चेंडू मध्ये 72 धावांची आवश्यकता खेळामध्ये. 72 धावांचा खेळ आहे. विशाल थारक अजूनही आपण पाहतो तो टीम साठी उभा आहे. चेंडू विरुद्ध दिशेने हा फटका. विशाल थारक साठी ऑलरेडी तुम्ही बघाल डीप थर्डमॅन मागे उभा करून ठेवला असाय. विशाल थारक त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहतो विरुद्ध दिशेच्या फटक्यांसाठी पुढे येतो हे माहीत आहे
आणि त्यासाठीचा ऑलरेडी तिकडे एक क्षेत्ररक्षक त्यांनी ऑलरेडी त्याला त्याची जागा निश्चित करून दिलेली आहे. 44 धावा धावपलकीवरती. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. 4.5 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावपलकीवरती आहेत. 19 चेंडूमध्ये अजून 71 धावा बनवायचे आहेत. रिक्वायर रन रेट 20 पेक्षा जास्त, 22 पेक्षा जास्त आहे. 19 चेंडूमध्ये 71 धावांची आवश्यकता खेळामध्ये. एस ऑन स्ट्राईक. पहिला बॉल, पहिला चेंडू त्यांनी फेस केला. बॅटच्या टॉपेजला आपण पाहतो बॅटच्या थोडासा वरती लागला होता. धाव घेण्याचा विचार तिकडे विशाल धारकने केला नाही. 3 ओव्हर फक्त शिल्लक आहेत वेडी आणि 3 ओव्हरमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 71 बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल मुख्य पंचांनी दिलाय. 18 चेंडूमध्ये 71 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अजूनही ती जिद्द आहे, ताकद आहे, विल पॉवर आहे आणि त्या जिद्दीनंच खेळावं लागेल. जिस दिन आपने ठान लिया मैं कुछ भी कर सकता हूँ, मेरे लिए कुछ भी मुश्किल है, उस दिन से आपके जीवन में परिवर्तन आना शुरू हो जाता है. ये ब्रह्मांड आपका चीन बन जाता है. आप भी जो भी आप उससे मांगोगे ना वो आपको दे देता है. अपने काम के लिए जिद करना अच्छी बात है, लेकिन अच्छी बातों के लिए आपको कोई तब तक नहीं हरा सकता जब तक कि आप खुद न हार जाओ. तुम अपने समस्त खाओ खुद ही भर सकते हो पार्थ. विशाल धारक. 18 चेंडूमध्ये 71 धावांचा प्रवास आपल्याला शिल्लक आहे. आतापर्यंत 27 धावा व्हीडीनं बनवलेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 71 धावांची मॅच आहे. अंपायर्स देसाई सरांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे, चष्मा सापडला तर आणून द्या. बाळासर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये तदीम सर स्क्वेअरलेग अंपायर्स आहेत. ओ हो 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 वीडी शॉट थर्मॅन. विशाल धारकच्या विकेटवरती होणारा आवाज सांगून जातो ही विकेट साधी सुधी नव्हती. नाही त्या दुःखात असताना किंवा त्यावरती केलेला संघर्ष जास्त वेळ लक्षात ठेवतो. चव्वेचाळीस धावा आहेत. 17 चेंडूमध्ये 71 धावांची आवश्यकता आहे. पन्हाळा पॅन्थर्सचा प्रवास या स्पर्धेतला ओंकार मैत्री आमच्या बरोबर आहे. कळतं नाही आता टीम क्वालिफाय होईल की नाही यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. कारण तुम्ही बघाल थोडासा प्रवास त्यांचाही खडतरच आहे. कारण काही विजय तर काही अनपेक्षित आलेले पराभव. अगदी विजयाच्या दारापर्यंत जाऊन तिथे मानला गेलेला पराभव हा संघासाठी जिवारी लागला होता आणि त्यामुळे आता थोडंसं पॉइंट टेबलमध्ये त्यांची जी जागा आहे ती थोडीशी खालच्या बाजूला आहे आणि ज्यांच्या बरोबरीत लढताय ती टीम मात्र टॉप 2 मध्ये आहे. चेंडू मोठा प्रयत्न होता. पन्हाळा पॅन्थर्स लढणं आपल्या हातात आहे. जिंकणं हरणं ही नंतरची बाब आहे. तुम्ही लढता कसं नाही या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या सांगितल्या जातात आणि रिग्रेट्स नसावा. यश वावळ इथे आलेले आहेत. सागर नाना पांगारे, विजयासाठीचं आपण पाहतो टार्गेट 14 चेंडूमध्ये 71. आकड्यांची गंमत आपण बघितली होती, काल सुद्धा त्यावरती चर्चा केली होती आणि आज सागर पांगारे इथे आपल्या मैदानावरती उपस्थित आहे. सागर का एक चौका या मैदानावरती आधी सुद्धा बघितले ते सागराची सुनामी. मात्र आज त्यांच्या टी शर्टच्या पाठीमागे असणारा जो नंबर आहे जो 22 आहे तो त्यांच्या मुलीचा वाढदिवसाचा आकडा आहे आणि
त्यांच्या मुलीच्या नावानंच तो टी शर्ट आपण पाहतो त्यांनी परिधान केलाय आणि त्या 22 नंबरच्या आकड्याच्या पाठीमागे सुद्धा त्यांच्या कन्येचं नाव त्यांनी टाकलंय. आणि आज हर्षा सुद्धा या मैदानावरती उपस्थित आहे. तुम्ही पाहाल ही नात्यातली असणारी विविधता आहे, ही एकजूट आहे आणि हेच युके NPLचं खास वैशिष्ट्य आहे. इथे तुम्ही बघा प्रेम नव्यानं फुलतं. इकडे मैत्रीची ताकद दिसते, इकडे दोन भावांची ताकद दिसते, दोन मित्रांची ताकद दिसते. तर इथे तुम्ही बघाल आज वडील आणि मुलांमधले असणारे अर्थात त्यांच्या मुलीमधले आणि वडिलांमधले असणारं असं प्रेम आहे, ते प्रेमाचं उदाहरण सुद्धा युके NPL दाखवते. हर्षा 22 तारखेचा तिचा वाढदिवस आहे आणि तो 22 आकडा सागर नानांच्या मागे त्यांनी टी शर्टच्या मागे प्रिंट केलेला आहे आणि त्यांच्या मुलीच्या नावानंच तो टी शर्ट. स्क्वेअर बॉलचा कॉल, एक अतिरिक्त धावपलक्यावरती 46 धावा धावपलक्यावरती आहेत. 46 ऑन बोर्ड. 46 धावांचा आकडा धावपलक्यावरती. कशा पद्धतीने लढेल अजून इथून पुढे पन्हा पॅन्थर. सांगितलं होतं आपण की पराभव आला ना येऊ देत, फक्त रिग्रेट्स नसावा. त्याचा रिग्रेट्स आपल्याला नसला पाहिजे, अशी लढाई तुम्ही करा. विजयासाठीचं कॅल्क्युलेशन येईल 12 चेंडू आणि बनवायच्यात त्या 65 धावा. 12 चेंडूमध्ये 65 धाव्यांची आवश्यकता आपण पाहाल मॅच मध्ये. बॅक टू द बॉलर दिसला होता तो फटका. शेवटचे 12 म्हणजे अजूनही तुम्ही बघाल 30 पेक्षा जास्त रिक्वायर रन रेट आता धावपलकीवरती पुढे. 50 धावा टीमचं अर्धशतक आहे पन्हाळा पॅन्थर्स कडे. मात्र अजूनही त्यांचा प्रवास जर बघितला तर विजयासाठीचा प्रवास त्यांचा भरपूर लांब आहे, भरपूर शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 65 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 65 सुद्धा होऊ शकतील. तुम्ही बघा ठरवलं ना तर ते करता सुद्धा येईल. इथून पुढे सुद्धा आपण पाहतो तो खेळ. आता त्यासाठी तितकं मनोधैर्य लागतं, मनोबल लागतं. तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल आणि त्या ताकदीनं त्या शक्तीनं तुम्हाला लढावं लागेल. रिग्रेट्स तुमच्याकडे नसला ना मजा असते. वाचण्यासारखे असंख्य पुस्तक आहे, मात्र द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड जर पुस्तक तुम्हाला कधी वाचायला मिळालं ना तर ते नक्की वाचा. तुमच्या अंतर्मनाची शक्ती डॉक्टर जोसेफ मर्फीनं लिहिलेलं पुस्तक आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीच्या ताकदीनं अशक्य सुद्धा गोष्टी शक्य करून दाखवू शकता. आणि जर तुम्हाला पश्चाताप मुक्त आयुष्य जगायचं असेल ना तर ब्रॉनी वेअर यांनी एक पुस्तक लिहिलंय द 5 रिग्रेट्स ऑफ डाईंग. हे पुस्तक जर तुम्ही कधी वाचलं तर ते अवश्य वाचा. तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा मिळेल. इतकं मोठं बाल खजिना आहे त्या पुस्तकामध्ये. इतकं झपाट्यानं विकलेलं पुस्तक आहे द 5 रिग्रेट्स ऑफ डाईंग, जे ब्रॉनी वेअर यांनी लिहिलं. त्या पुस्तकामध्ये असंख्य असे विचार आहेत त्यांचे. ब्रॉनी वेअर एक नर्स होती, जी नर्स एका हॉस्पिटलमध्ये काम करायची आणि त्या हॉस्पिटलमध्ये असे रुग्ण होते ज्या रुग्णांकडे आयुष्यातले शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत, जे मरणाच्या दारामध्ये पेशंट आहेत. अशा हॉस्पिटलमध्ये ब्रॉनी वेअर काम करायचे जिकडे रुग्णांकडे काही दिवस आयुष्यातले शिल्लक आहे. बॉल समोर बॅक टू द बॉलर खेळलेला चेंडू. या चेंडूवरती सुद्धा संदीप सरांना 4 मिळतील. 10 चेंडूमध्ये अजूनही 60 बनवायचे. दहा चेंडूमध्ये 60 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 चेंडूमध्ये 60 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये. सीए आकाश भटेवारा जे बॉलिंग मार्क वरती आहेत. या टीम मध्ये आपण पाहतो त्यांचा सुद्धा रोल महत्त्वाचा राहिलेला आहे. त्यांची गोलंदाजी सुद्धा टीमसाठी अर्थात मायने राहिलेली आहे. महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची गोलंदाजी संघासाठी उपयुक्त राहिली. श्रीगड लॉयन्सनं टॉस जिंकला होता आणि आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू हा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयाबरोबर टीम आणि एक मोठा धावफलक 100 पेक्षा जास्त. पंचावन्न धावा धावफलकावर. ब्रॉनी वेअरच्या पुस्तकाबरोबर चर्चा करत होतो आपण की जी ब्रॉनी वेअर अशा हॉस्पिटलमध्ये काम करायची, ज्या लोकांकडे काही दिवस आयुष्यातले शिल्लक आहेत, ती त्यांच्यासोबत बोलायची, चर्चा करायची
आणि त्यांना विचारायचे आयुष्य आता संपतंय, काय राहिलं, काय वाटतं, काय चुकलं, कुठे काय गोष्टी राहिल्या. अशा लोकांबरोबर चर्चा करून ब्रॉनी वेअरनं पुस्तक लिहिलं द 5 रिग्रेट्स ऑफ डाईंग. आणि ते पुस्तक इतकं झपाट्यानं विकलं, ते वाचायला मिळालं तर अवश्य वाचा. पश्चातापमुक्त आयुष्य जीवन जगण्यासाठी काय करावं माणसानं. क्लीन बोल्ट. चला नवीन फलंदाज. तोपर्यंत चष्मा जर मिळाला कोणाला तर तो आणून द्या. झूम करो और फोकस भी करो. बीच मैदान बंटी. पंचावन्न धावा धावपलक्यावरती. बंटी आपण पाहतो आतमध्ये 7 क्रमांकाचा जर्सी. लीग फॉर्मॅट मधले उद्याचे आपले शेवटचे काही सामने आहेत. तुम्ही संडेला बघाल या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. आणि गेली अनेक दिवसांपासून अनेक रात्रीचं आपण पाहतो या स्पर्धेबरोबरीत आपण साक्षीदार आहोत. अनेक अप्रतिम आयोजन. UKNPL सीझन नंबर 3.0 सुपर डुपर हिट राहिलेली शृंखला. 10 स्पर्धेमध्ये संघ सहभागी. त्यापैकी काही संघांचा प्रवास आज इकडे थांबतोय. उद्या जरी काही मॅचेस असले तरी त्यांचा प्रवास स्पर्धेतला प्ले ऑफ पर्यंतचा होणार नाही, हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. 8 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. बंटीसाठीचा हा चेंडू पुन्हा एकदा सर आकाश सर आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती टाकलाय चेंडू निर्धाव. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायचे राहिल्या तर 59 धावा. एक शांततापूर्ण वातावरण ह्या मॅचमध्ये, कारण फिल्डिंग टीम हुडी पकड या मॅचमध्ये क्रिएट करते. तिन्ही ऑफिशियल अंपायर्स तुम्ही बघा या स्पर्धेसाठी जे काम केलं. बाळा सर जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. गुंतवणूक क्रिकेट इंडस्ट्रीमधली मोठी आहे. नदीम शाह सरांना आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये काम करतोय. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र गाजवलेले खेळाडू. एक चांगले अंपायर्स, एक चांगले क्रिकेटर, एक चांगले अंपायर्स होऊ शकतात. त्याचं उदाहरण आहे आपण पाहतो स्क्वेअर लेग अंपायर्स. आणि त्याचबरोबरीत आपले ऑफिशियल मॅच रेफरी, टीव्ही अंपायर आमचे देसाई सर. हा पॅनल जो मुंबईवरून आपण पाहतो या स्पर्धेसाठी काम करताना दिसला, एकजूट आहे, ताकद आहे. आणि आज वन टाइम JP पॅनल तुम्ही बघा 10 स्पर्धा कव्हर करतो. ही ताकद आहे JP पॅनलची. हे अंपायर स्क्वॉड. शेवटचे 6 चेंडू 58. आणि तो चष्मा जर नाहीच मिळाला ना तर बाळासरांनी सांगितलंय त्यांच्या मानधनातून ते खर्च करून तो चष्मा त्यांना घेऊन देतील. अशी आपण पाहतो मेन अंपायर्स या स्पर्धेसाठी तुम्ही काम करताना बघितलं त्यांचंही काम. तर आमचे प्रथमेश दादा हेड ऑफ डिपार्टमेंट इथे आपण पाहतो tenniscricket.inच्या या स्पर्धेसाठी ह्या टीम बरोबरीत काम करताना विजन मिक्सर डायरेक्टर, कोणता अँगल कोणत्या वेळेस प्रेक्षकांना दाखवायचा हे काम करणारे आमचे प्रथमेश सर या स्पर्धेबरोबरीत पहिल्या रात्री बरोबरीत आहे. प्रत्येक चेंडू त्यांनी फॉलो केलाय. आणि त्यांची संपूर्ण कॅमेरामॅनची टीम. 6 चेंडू 58 धावा. शहजाद अन्सारी. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतो खास महिला कक्ष, आमच्या महिला भगिनींची सुरुवातीपासून असणारी मोठी पसंती या स्पर्धेसाठी. अनेक वेळा विचारलं जातं की महिलेनं किंवा श्रीनं केलंय काय, त्यावेळेस आम्ही सांगतो की भरपूर केलेलं आहे. आणि उंच माझा जो का आज तुम्ही बघा सीता परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. काल सुद्धा रामनवमीचा आपण बघितला होता एक मोठा दिवस. बंटीनं मारलेला चेंडू जेल डेडिकेट. मागून आवाज आलाय वेल कॉट पप्पा. हा हर्षाचा आवाज आहे. स्पर्धेमध्ये या मुलीनं आपली जागा बनवत स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय. आणि हा UKNPL साठीचा खास क्षण इतिहासात कोरला गेलाय. विचारलं जातं श्रीनं काय केलं, ही आर्या दाखवून देईल मी काय करू शकते.
सीता परीक्षेत उत्तीर्ण झाली. उर्मिलेने 14 वर्ष झोप सोडली होती. अहिल्यानं दगड बनवून वाट पाहत राहिली आणि सावित्रीने यमराजाकडून तिचा पती हिसकावून घेतला. हे एका स्त्रीनं केलंय. आर्या आमची मैदानावरती जाऊन उभे राहिले. राधाने संन्यास घेतला. रुक्मिणीने प्रेमासाठी एकतर्फी प्रेयसी म्हणून तिचं संपूर्ण आयुष्य जगलं आणि अपमान सहन करूनही द्रौपदीनं धर्म वाचवला. हे एक स्त्री करू शकते. लक्ष्मीने विष्णूचे पाय दाबले आणि मीराने विष पिऊनही तिचं प्रेम सोडलं नाही. आर्या आपण पाहतो मैदानावरती शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. पार्वतीनं तपश्चर्या करून शिव मिळवला. सीतेने प्रेमासाठी सर्वस्व अर्पण केलं. शेवटी एका महिलेनं 9 महिने वेदना सहन करून केल्यानंतर तुला जन्म दिला, तरी तुम्ही विचारता एका महिलेनं काय केलं. हा महिलांमधील असणारा उपजीवित कलागुणांचा सन्मान करणारी टुर्नामेंट आहे. हा क्षण आपण पाहतो इतिहासाचा साक्षीदार आहे. आर्या जी ऑन कॅमेरा ऑन स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळते. जे अल्लड बालपण तुम्ही जगलाय आणि तुम्ही बघाल आज हे क्षण तिच्या आयुष्यामध्ये कायम कोरले जातील, ते इथून पुढे कायम लक्षात राहतील. हा बॉल मिड विकेटचा. कृष्णा कांबळे. हा झेल सुटल्यानंतर कृष्णाला कोणी आवाज देणार नाही. एक चेंडू शिल्लक राहिलेला आहे. यानंतरची जी टीम क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती येणारी टीम, तुम्ही लाईनवरती थांबा. नाना गोरेंकडून सागर सरांनी जी बॅटिंग केली त्यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. वेलप्ले टीम, सामना संपला, मॅच जिंकली सेगड लॉयन्सनं. तर यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या टीमला विनंती करतो आम्ही की आपण चला क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. 8:39 होत आहेत. तर पंचांनी एक सूचना दिलेली आहे की आपल्याला तिकडे लाईन मारायची आहेत. लाईन दिसत नाहीयेत, फक्की मारायची आहे. बंटी खरा सरांना विनंती आहे